सध्या मराठी आणि हिंदी हा वाद पेटवला जातो आहे महाराष्ट्रामध्ये नव्यानं म्हणजे आता निवडणुका आलेल्या आहेत तेवढ्यासाठी त्या वादाचं महत्त्व जास्तीत जास्ती पेटवण्यात येत आहे, प्रज्वलित करण्यात येत आहे आणि त्याच्यावरती पोळ्या भाजून गेल्याचं काम सर्रासपणे चालू आहे। त्याच्यामध्ये मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी एका राजस्थानी हिंदू व्यापाऱ्याला मारहाण केली आणि त्याला सक्तीनं मराठी बोलायला लावलं। इथपासून झालेली आहे आणि आता सर्वत्र असे प्रकार घडायला लागलेले आहेत आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून तर राजस्थानी समाजाचा, इतर हिंदी भाषिक समाजाचा किंवा जे मराठी भाषिक नाही आहेत त्यांचे ते पण मोर्चे निघत आहेत, त्यांचे पण निषेध आंदोलनं चालू आहेत आणि अशा प्रकारे हिंदू समाजामध्ये आपापसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा संघर्ष आणि वितंडवाद चालू आहे। आणि हा संघर्ष आणि वितंडवाद चालू झालेला बघून अर्थातच उमऱ्यातले, भिवंडीतले, मालाडमधले हे जे आहेत आपले भाईजान आहेत ते खूपच खुश झालेले आहेत। ठाकरे एकत्र येत आहेत, आता बघून घेतील संघाकडे। ठाकरे एकत्र येत आहेत, आता हिंदूंची काही खैर नाही, अशा प्रकारची त्यांना शाश्वती वाटायला लागलेली आहे। त्यामुळे वाद जरी असतील भाषेवरनं, भाषा महत्त्व हे द्यायला पाहिजे, त्याच्या स्थानिक भाषेला, मराठी भाषेला अर्थातच महत्त्व द्यायला पाहिजे। याची सुरुवात कुठपासून करायला पाहिजे? तुमची स्वाक्षरी मराठीमध्ये आहे की नाही तिथपासून सुरुवात करा तुम्ही। मनसे आणि शिवसेनेच्या किती कार्यकर्त्यांनी मराठीमधून सही केलेली, देवनागरीमधून सही केलेली आहे, स्पष्ट करावं आधी त्यांनी। तसंच उत्तर भारतीयांनी पण हा वाद चिघळवून ठेवण्याचा प्रयत्न करू नये, कारण आपापसात हिंदूंमध्ये हा लढवून देण्याचा एक जो जिहादी प्रयत्न आहे त्याला यश आपण देता कामा नये। अशी सक्ती जर तुम्ही मुसलमानांवरती केली तर त्याचे काय परिणाम होतील याचा विचार मनसे आणि उबाठाच्या लोकांनी करायला पाहिजे। अशी सक्ती करण्याची त्यांच्यामध्ये हिंमत आहे का, हा प्रश्न सर्वप्रथम मनसे आणि उबाठाच्या कार्यकर्त्यांना विचारायला पाहिजे। करताय का तशी सक्ती? तुम्ही करा सक्ती तशी आणि त्यांच्याकडनं बोलून दाखवा मराठीमध्ये, मग तुमची मर्दानगी मान्य करू, तुमची मर्दुमकी मान्य करू। उन्माद हा कुठल्याही भाषेचा असता कामा नये। हिंदू धर्म हा परस्पर समरसता प्रतीक मानला गेलेला आहे। हरी आणि हराचा इथे संगम झालेला आहे, तिथे सरतनची जुदाची भाषा चालणार नाही, चालत नसते। त्यामुळे आपापसात हे वैमनस्य निर्माण करण्याचे प्रयत्न जे आहेत ते दोन्ही बाजूने टाळायला पाहिजेत, पूर्णपणे थांबायला पाहिजेत। हिंदूंमध्ये जो शक्तिपात होतो तो थांबायला पाहिजे आणि हिंदूंची जी वज्रमूठ एकत्र होती आहे ती वज्रमूठ एकत्र झालेली पाहून जे अस्वस्थ झालेले पिशाच्चे आहेत त्यांना आनंद मिळेल असं काही तुम्ही करू नका, अशी सर्वांना हात जोडून विनंती आहे। मराठी भाषिकांनी तसा प्रयत्न करू नये किंवा हिंदी भाषिकांनी प्रयत्न करू नये, कारण दोघंही हिंदू आहेत। हिंदूंमध्ये डोके फुटलेले पाहून कोणाला आनंद होणार याचा तुम्ही विचार करायला पाहिजे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, असे सगळे स्थानिक लढे लावून दिल्यावरती त्याच्यात फायदा अर्थातच मुस्लिमांचा होत असतो, जिहादींचा होत असतो, तसा फायदा होऊन द्यायचा का? शेवटी संख्येच्या दृष्टीने तुम्ही विचार केलात तर मुंबईमध्ये लोकसंख्या कोणाची वाढते याचा विचार तुम्ही करायला पाहिजे। मुंबईमध्ये कोणाची लोकसंख्या वाढते? आज जो अहवाल टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चने प्रकाशित केलेले त्यानुसार 2050मध्ये मुंबई हिंदी भाषिकांची नाही, मुंबई मराठी भाषिकांची नाही, तर मुंबई मुसलमानांची आहे हे सिद्ध होणारे तत्व आहे। ते देखील कोण? बांगलादेशी मुसलमान, रोहिंग्या मुसलमान हे मुंबईवरती राज्य करणारे, मुघलस्थान निर्माण करणारे। आणि हा धोका लक्षात न घेता जर तुम्ही एकमेकांची डोकी फोडणार असाल तर तुम्हाला पण काश्मीरमधले जे पंडित निर्वासित होते त्याप्रमाणे चालू लावावं लागणार हे लक्षात ठेवायला पाहिजे। आणि शासनानेही याच्यामध्ये हिंदूंची लोकसंख्या मुंबईमध्ये कशी वाढेल याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, कारण भयंकर परिस्थिती आहे मुंबईमध्ये। जशी 1930 साली कराचीची स्थिती होती तशीच मुंबईची आत्ता झालेली आहे स्थिती। तिथे लोकसंख्या विस्फोट मुस्लिमांचा होतो आहे, तिथे लोकसंख्या विस्फोट रोहिंग्यांचा, बांगलादेशींचा होतो आहे। त्याच्यावरती काय उपाययोजना करणार आहात? त्यांची लोकसंख्या रोखण्यासाठी तुम्ही काहीच करू शकत नाही आहे, त्यांचे येणारे लोंढे थांबवण्यासाठी तुम्ही काहीच करू शकत नाही आहे। याउलट हे वाद निर्माण करून आपापला शक्तिक्षय करण्याचं तरी कमीत कमी याने टाळलं पाहिजे, अशी दोन्ही बाजूने विनंती आहे। मोठा धोका समोर आहे, जिहादचा धोका समोर आहे, त्यांच्यापासून सावध राहा। 2047 सालचं जे गजवा हिंद होणार आहे त्याच्यासाठी आधीपासूनच तुम्ही आपली पुरेशी एकजूट ठेवा। हिंदू म्हणून एकत्र राहा, एकमेकांची डोकी फोडू नका, असं नम्रतेचं आव्हान मराठी भाषिक हिंदूंना आणि हिंदी भाषिक हिंदूंना या निमित्ताने करावं असं वाटतं।